प्रीतम किर्लोस्कर, खूप मोठी चूक केलीस तू आज. तू आज माझा इन्सल्ट केलास. माझा इन्सल्ट करून मला प्रोवोक केलास आणि मला प्रोवोक करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा. तू बहुतेक त्या जुन्या दिशाला विसरलास जिने तुझ्याच घरात तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवून त्यांच्या बॅग्स धरायला लावल्या होत्या. सगळ्यांसमोर तुझी नोकरांपेक्षाही वाईट अवस्था करून तुला तुझी लायकी दाखवून दिलेली. आता पुन्हा एकदा तुला तीच जुनी दिशा बघायला मिळणार आहे. त्या अहिल्याने आज माझ्यावर हात उगारलाय. आणि माझा गालावरचा हात बघून तू माझ्यावर खूप हसलास. आईने सणसणीत दिले वाटतं. प्रीतम किर्लोस्कर, नाही तुझं आजचं हसणं रडण्यात बदललं ना तर नाव दिशा नाही लावणार. नको रे बाबा, आता मला असं गोड गोड बोलून मला मोहात नका पाडू. मी हाय ती बरी आहे इथं. माझी दोघं पोरं आदी पारू माझी लई काळजी घेतात. आम्ही पण घेऊ, पण तू तू चल प्लीज. हो आई, चल आपल्या घरी चल. अगं जे झालं ते विसर आता. आपण आहे ना नव्याने सुरुवात करूया आई. हो आजी, माफ करा पण लई ताणू नका. आम्ही आमच्या नात्यांपासून दूर आहोत. आमची माणसं जवळ नाहीयेत आमच्या, आणि त्यामुळे आमची काय अवस्था झाली आहे हे आमचं आम्हालाच माहिती. किमान तुमची माणसं तुम्हाला बोलवायला तरी आली. तुम्ही लई नशीबवान आहात आजी. आम्ही आमच्या माणसांची वाट बघतोय की आमची माणसं आम्हाला परत कधी बोलावतील म्हणून. आजी, एवढे दिवस ज्या मुलासाठी, ज्या नातवासाठी तुमचे डोळे तरसले होते ते तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला परत घेऊन जायला आली आहेत. हे बघा, त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होतोय. माफी भी मागितली आहे त्यांनी. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत परत जायला पाहिजे. बर, तू म्हणतेस म्हणून फक्त एका अटीवर जाणार आहे मी. आणि नाही करमलं तर परत येणार मी. चला तर मग पारू, आजीची बॅग भरायला घ्यायची का? आणि पारू, मला काय वाटतं आपण निघूया. आजी, आता तुझी बॅग भरायला घेतो आणि आम्ही पण निघतो बर का. काय? कुठं? पुस्तक. एक मिनिट, कुठे निघालास? अगं, अहिल्या देवीनी तुमचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही इथून कुठं बी जाणार नाही. आजी, आजी, हे घर तुमचं बी आहे. इथंच राहायचं सांगून ठेवते. तू इथे नसताना आम्ही इथे कसं राहू? आजी, तुम्ही होतात म्हणून या घरात आमचा जीव राहिला. आता तुम्हीच नाही तर हे घर घर नाही. तुम्ही नाही ठरवायचं ते, मी सांगणार. तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार मी दिलाय. अरे, रक्ताचं कोणचं बी नातं नसताना पारून स्वतःच्या बांगड्या माझ्या आजारपणात घाण ठेवल्या. आणि तू पुढच्या पोरागत मला घेऊन धावत होतास. मी आंधळी असले पण काय झालं, माझ्याबद्दलची तळमळ, माया समजा दिसत होत मला. तुम्ही दोघं बी नसतात तर
काय केलं असतं म्या? कुठं बी मरून पडले असते. आजी कोणाला खबर बी नसती. तुम्ही माझा जीव वाचवलात. या घराला घर पण दिलं. तुमचं समज चांगलंच होणार आहे. आशीर्वाद आहे तुम्हाला. आहिल्या देवी बी लवकरच तुम्हाला घ्यायला येणार आहेत. आई चला निघूया. पाया पड आजी. सुखी राहा. हे तेरे बाबांनो, लई साथ दिली तुम्ही. खूप मदत केली तुम्ही. भाई भाई ऐक ना भाई. मला ते भाई सॉर्ट आउट करून टाका पटकन. काय भाई भाई ऐक ना भाई. अरे बोल रे. तो आदित्य नाही का, तो मोठा माणूस निघाला. किती फूट? ते अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे तो तर. किर्लोस्करांचा मुलगा? वाट लागली भाई. भाई गेम केली त्यांनी, गेम केली. तुमच्या विषयी जी या गावातल्या लोकांच्या मनात भीती होती ना, ती सगळी घालवली. आणि अहो सगळी इज्जत घालवली, तुमची इज्जत. आणि ती इज्जत जर कमवायची असेल ना, त्या आदित्य किर्लोस्करची अशी वाट लावा ना की लोकांची बघून अशी टाराकली पाहिजे. भाई भाई काहीतरी केलं पाहिजे. त्या आदित्यचे तर आता दिवस भरलेत. त्याला वर पाठवायची व्यवस्था तर केलीच पाहिजे आता.